नमस्कार, हिंदुस्तान 24 तास न्यूज मध्ये आपले स्वागत। मी आहे वर्षा सामंत। पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। महायुतीची जी घोडदौड आहे ती आमची बिनविरोध ज्या वेळेला नगरसेवक निवडून आले त्यावेळेला सुरू झालेली आहे। महाआघाडीचं आव्हान कशा पद्धतीने तुम्ही पेलताय किंवा सामोरे जाताय? महाआव्हान आमच्यामध्ये कधीच नव्हतं आणि असणारी नाही, कारण की आम्ही विकासाच्या जोरावरती आज जनतेसमोर मतं मागण्यासाठी जात आहोत। महाविकास आघाडीकडे कोणता अजेंडा आणि कोणता विकासाचा मुद्दा आहे की त्या आधारे ते मतदारांच्या समोर जात आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये किती मताधिक्याने तुमचे उमेदवार निवडून येतील काय वाटतं तुम्हाला? प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे आहेत आमचे माझे सर्वच्या सर्व साथी हे भरघोस मताने असे निवडून येतील, कारण की आज जे आम्ही प्रभाग 7 मध्ये जो विकास केलाय त्याच्या साक्षीने आम्ही सर्वजण जे माझे सोबत आहेत, मनाली अमल ठाकूर असतील, प्रमिला रविनाथ पाटील, राजेंद्र कुमार शर्मा, आम्ही विकासाच्या जोरावरती आज नागरिकांपुढे जात आहोत। त्याच्यामुळे भरघोस मताने नागरिक आम्हाला मताने निवडून देतील। कळंबोलीतील प्रत्येक प्रभागामध्ये अनेक समस्या पाहायला मिळत आहेत। 7 वर्षानंतर 8 वर्षानंतर निवडणुकांना सामोरे जात आहे तुम्ही उमेदवार, काय विकासाचा आराखडा घेऊन तुम्ही नागरिकांमध्ये मतं मागण्यासाठी आवाहन करताय? कोणती समस्या मला तुम्ही याचं उत्तर तुम्ही द्यावं की आज तुम्ही मला प्रश्न करताय की नागरिकांकडे जी समस्या आहे ती मला तुम्ही सांगावी, त्याच्यावरती मी उत्तर देतो। स्थानिक याच्यामध्ये मीटर, गटर आणि वॉटर या समस्यांमध्ये ऐन दिवाळीच्या मोक्यावर पाण्याची समस्या कळंबोली आणि महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळाली, काय सांगाल याबद्दल? ऐन दिवाळीमध्ये पाण्याची समस्या जी होती नक्कीच ते आम्ही मान्य करतो, कारण की नावाशेवा टप्पा 3चा जो काम चालू आहे त्याच्या वेळेला त्यांनी जो शटडाऊन घेतलं होतं त्याला काही काल उशीर झाला त्यांचं रिपेअरच्या मुलं, त्याच्यामुळं नागरिकांना तो त्रास सहन करावा लागला। परंतु आता आम्ही ठामपणे सांगू शकतो की येणाऱ्या कालामध्ये फेब्रुवारी ते मार्चमध्ये ज्या वेळेला ती लाईन सुरू होईल त्यामुळे नागरिकांना जो आहे नक्कीच पूर्ण त्रास कमी झालेला दिसेल। काय वाटतंय, पनवेल महानगरपालिकेवर परत महायुतीचा कमळ फुलेल का? काय वाटतं तुम्हाला? कमल फुललेलाच आहे, कमल कधी कोमजलेला नसतो। पूर्ण देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये कमल फुलूनच राहिलेला आहे आणि तो असाच आम्ही फुलत ठेवणार। धन्यवाद। हे होते प्रभाग क्रमांक 7 मधले उमेदवार। यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।